आरोग्याला तुम्ही इतर क्षेत्रांपासून वेगळं करू शकत नाही. आणि आरोग्यावर सगळ्यात मोठा परिणाम करणारा जो घटक असेल, ज्यावेळेस आपण ग्रामीण भागामध्ये काम करतो, तर तो शेती आहे. शेती बरोबर. आणि शेतीवर काम करणं हे तितकंच गरजेचं आहे, हे आम्हाला त्यावेळेस समजलं. मी CRHP जॉईन केलं 1996ला. आणि 2004 साली मी जपान येथे वन स्टॉर इव्हॅल्युएशन वाले जे मासानोबो फुकुओका आहेत, त्यांच्याकडं ऑर्गॅनिक फार्मिंगचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. हे प्रयोग करत असताना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्याच्यामुळं काय काय चेंजेस झाले हे तुम्ही थोडं सांगावं. आमचं हे सगळ्या गोष्टी आहेत ना, या इंजिन्स किंवा मशीन्स याचा हळूहळू हळूहळू फार लांब टर्ममध्ये त्या कमी होतील. परत एकदा माणूस नॅचरल फार्मिंग करतो. मग आता ग्रामीण भागातला शेतकरी सुद्धा माझा माल जर समजा मी डाळिंब केले, तर दुबईला काय रेट आहे, बहारीनला काय रेट आहे, कुवेटला काय रेट आहे, हे त्याला बसल्या जागेवर समजायला लागलं. समजते बरोबर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जयराम साबळे आपलं स्वागत करत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये गप्पा गावाकडल्या टॅलेंटच्या. निप्रास ग्रुप, निप्रास शेतकरी चॅनल तुमच्यासाठी हा कार्यक्रम घेऊन येतो. याच्यामध्ये आपण गावाकडल्या टॅलेंटच्या ज्या वेगवेगळ्या छटा आहेत, जे टॅलेंट आहे ते आपण तुमच्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. आज आपल्या कार्यक्रमामध्ये असे हे व्यक्तिमत्व आहे, सर्वांना माहीत असेल, परिचित असतील, असे रॅमन मॅगसेस अवॉर्ड विजेते डॉक्टर आरोळे. डॉक्टर आरोळे यांनी 1970 साली जो ग्रामीण भागामध्ये एक क्रांतिकारी निर्णय घेऊन, क्रांतिकारी पाऊल उचलून जो विकास घडून आणला ग्रामीण भागातल्या लोकांसाठी, तर तो आज आपण एक्सप्लोअर करतो. त्यांनी केवळ आरोग्यामध्येच नाही, ग्रामीण भागातल्या शेती आणि ज्या ग्रामीण भागाचा जीवनमान आहे हे उंचावण्यामध्ये जे कार्य केलेलं आहे हे उल्लेखनीय आहे, अनमोल आहे. ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड या प्रकल्पाचे प्रकल्प संचालक माननीय श्री जयेशजी कांबळे सर आपल्या सोबत आहेत. त्यांचे आपण स्वागत करूयात. जयजी नमस्कार. जयजी, या चर्चेमध्ये एक महत्त्वाचा विषय आहे. मुळात आपण हा जे चॅनल आहे हा शेतकऱ्यांसाठी काम करतो. तुम्ही सांगितलं खडकत या ठिकाणी आपली शेती आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रयोग केले. माहिजळगाव ठिकाणी शेती आहे, तिथेही तुम्ही नर्सरी असेल किंवा वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. हे प्रयोग करत असताना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्याच्यामुळं काय काय चेंजेस झाले हे तुम्ही थोडं सांगावं आमच्या शेतकऱ्यांना. आणि दुसरं, जी त्यावेळीची शेती होती, जेव्हा शेती विकत घेतली त्यानंतर जे काही इम्प्रूव्हमेंट झालं, जे एक्सपेरिमेंट झाले तेव्हा शेती, त्यानंतर आजची जी तुम्ही शेती बघतायत, आणि तसा तुमचं एकदम गाडे अभ्यासक आहात तुम्ही, आणि तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये, ते तुम्ही थोडासा अनुभव सांगावा आमच्या शेतकऱ्यांना की तुम्ही वेगवेगळ्या कोणकोणत्या देशामध्ये आणि आरोग्य असेल किंवा कृषी असेल त्या क्षेत्रामध्ये तुमचा जो आहे एक्सपिरियन्स हा थोडा शेअर करावा. आणि भविष्याची शेती हा सर्व जो तुमचा अनुभव आहे त्यातून तुम्ही भविष्याची शेती कशी बघता हे थोडं तुम्ही सांगा. मी माझं शिक्षणच सांगतो. सुरुवातीला मी MSW केल्यानंतर मी जपानमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे ऑर्गॅनिक फार्मिंग आणि रुरल लिडरशिपमध्ये. त्याचबरोबर मी अमेरिकेमध्ये जाऊन मास्टर्स केलेलं आहे ॲप्लाइड सोशल चेंज आणि कॉन्झर्वेशनमध्ये. ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 150 देशांमध्ये काम करतो. 150 देशातील वेगवेगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल इलॉन युनिव्हर्सिटी असेल, कॅलिफोर्नियाची युनिव्हर्सिटी असेल, युनिव्हर्सिटी असेल, आता सध्या आपल्याकडं मेलबर्न युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहेत, इंडोनेशियाचे, चायनीज आहेत, त्याच्यानंतर आफ्रिकन नेशन्समधून बऱ्याचशा ठिकाणचे लोक आहेत आपल्याकडून, जपानमधले पण येतात. ही सगळी मंडळी इथे येतात प्रायमरी हेल्थ केअर शिकण्यासाठी किंवा आरोग्याशी संबंधित आपण काय काय प्रयोग केले हे शिकण्यासाठी. आणि परत एकदा सांगतो की आरोग्य तुम्ही इतर गोष्टीपासून बाजूला ठेवू शकत नाही. याच्यावर काम करत असताना मला आत्ताचे जे चॅलेंजेस आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं ब्रीफ करतो. नक्की. कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर मी जसं सुरुवातीला तुम्हाला म्हटलो की आपल्याला समजून घ्यावं लागतं की तिथल्या भागामध्ये होती प्रमुख कारणं कोणती. बरोबर.
आज जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्रामधले आणि पर्टिक्युलरली समजा आपला रामखेड तालुका असेल, कर्जत तालुका असेल किंवा इतर महाराष्ट्रामध्ये, तर याच्यातली तीन प्रमुख कारणं हृदयविकाराशी संबंधित, मधुमेहाशी संबंधित आणि दुसरा कॅन्सरशी संबंधित. आणि गंमत अशी आहे की तीनही जे आजार आहेत ते तुमच्या आहाराशी निगडीत. या आहाराशी निगडीत असल्यामुळं आमच्याकडे एक सिस्टीम आहे ज्याला आम्ही विलेज हेल्थ वर्क किंवा आरोग्य रक्षिका म्हणतो. आमच्या माळेगावमध्ये उल्हासाबाई रोकडे ह्या आरोग्य रक्षिका होत्या, शोभाताई पवार आरोग्य रक्षिका होत्या. या सगळ्या ज्या अशा महिला आहेत यांचा सहभाग आमच्या प्रचंड मध्ये कामामध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. त्या आमचा बॅकबोन आहे. त्या सपोर्टेड आहेत मेन्स ग्रुपमध्ये आणि वुमेन्स ग्रुप त्यांना सपोर्ट करतो. तर ही एक प्रकारची सुरुवातीपासूनच आम्ही खात्री करून घेतो की लोकांची सहभागिता प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. निप्रासने जसं पर्टिक्युलरली शेतकऱ्यांवर फोकस केलेला आहे, व्हेरी गुड, नाईस, की आपलं तुम्हाला तुमचं कन्व्हिक्शन क्लिअर आहे. तसं आम्हाला आमचं कन्व्हिक्शन क्लिअर आहे की आम्ही हेल्थवर काम करत असताना आम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर पण काम करतो. आता आरोळे सरांनी जे काही 4 महत्वाचे प्रिन्सिपल्स आपण पाहिले ज्याच्यावर काम करतो ते आहेत, एक तर इंटिग्रेशन, दुसरं आहे इक्विटी. इंटिग्रेशन म्हणजे एकात्मिकता, आरोग्य आणि त्याच्यावर शिक्षण, शेती, पाणी, वीज, सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर इक्विटी म्हणजे योग्य प्रकारे न्याय. तिसरा सगळ्यात महत्वाचा घटक जो आपण मागाशी बोलताना उल्लेख केला की महिलांचं सबलीकरण करणं, एम्पॉवरमेंट. आणि तिसरा आहे अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. भविष्यातली जी शेती आहे त्याचं उत्तर ह्या प्रश्नात, म्हणजे त्याचं अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी सजेस्ट की तुमचे पैसे कमी लागले पाहिजे, वापरायला सहज सोपी असली पाहिजे, सगळ्यांना समजेल अशी पाहिजे, आणि सर्व दूर तिचा वापर सहजासहजी करता यायला पाहिजे. बरोबर, सहजासहजी करता आला पाहिजे. हा यातला थोडक्यात हळू हे बघा, ड्रोन्स आता तुम्हाला हळूहळू सगळीकडे दिसायला लागले. आणि ड्रोन्सच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे आता सध्या फवारणी वगैरे करत आहेत किंवा शेतीचे कामं करतो. त्याच प्रकारे इक्विपमेंट्स पण आपल्याकडं बऱ्यापैकी चांगले येते. मला पण तरी कुठं ना तरी कुठं राहून वाटतंय की हे सगळ्या गोष्टी आहेत ना, या इंजिन्स किंवा मशीन्स याचा हळूहळू हळूहळू फार लांब टर्म मध्ये त्या कमी होतील. परत एकदा माणूस नॅचरल फार्मिंग करतो. कारण बऱ्यापैकी युरोपमध्ये, मी पण बऱ्याचशा वेगवेगळ्या देशांमध्ये फिरून आलो, युरोपमध्ये असेल, जपानमध्ये, काही ठिकाणी कोरियामध्ये फार निसर्गपूरक हे करत. आपल्याला नीड आणि ग्रीड म्हणजे आपली हाव आणि आपली गरज ज्याच्यातला त्यावेळेस फरक समजून त्यावेळेसच आपण खरे चांगल्या प्रकारे या विषयावर काम करू शकतो असं मला वाटतं. तुम्ही जसं सांगितलं की अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी जी आहे, तर याला संलग्न असं म्हणून तुम्ही जे वेगवेगळ्या देशांमध्ये फिरलात, तर भारतामधली शेती आपण बऱ्यापैकी म्हणजे पारंपरिक आहे, त्यासोबत आता आधुनिकची जोड लागली, त्याच्यासोबत AI किंवा तंत्रज्ञान ज्याला म्हणतो आपण, किंवा आता बऱ्याच रोबोट हा पार्ट ऑफ AI. तर ही शेती आणि तुम्ही त्या वेगवेगळ्या देशामध्ये फिरून आला, जपान असेल, कोरिया असेल, किंवा आता तुम्ही कॅलिफोर्निया असेल, किंवा ह्या जेवढ्या ठिकाणी गेलात, तर तिकडल्या शेतीमध्ये तिकडल्या शेतीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवला? AI हे इतकं चांगलं टूल आहे ना सध्याच्या जगात जर विचार केला तर तुम्हाला वाटेल मी बोलतोय म्हणजे काय कॉन्ट्राडिक्टरी बोलतोय का, अजिबात नाही. मी फार व्यवस्थित विचार करून माझं कन्व्हिक्शन एकदम क्लिअर आहे या बाबतीत. जे काही साधनं आहेत ते आपल्या मानवासाठी आणि निसर्गासाठी त्याचा जास्तीत जास्त बेस्ट वापर कसा करता येईल त्याच्यासाठी निर्माण झालेले, त्याच्यासाठी त्याचा वापर करता आला पाहिजे. AIच्या माध्यमातून त्या गोष्टी बऱ्यापैकी सहज शक्य आहेत. AI काय करत आहे की जगभराचं नॉलेज एका ठिकाणी आणून त्याच्यातलं जे बेस्ट आहे आपण ते घेऊ शकतो. बरोबर, आपण आपल्यासाठी निर्माण केलेलं संशोधन म्हणा किंवा अभ्यास म्हणा, सुविधा त्याचा योग्य प्रकारे वापर जर आपण केला तर मी खरंच सांगतो की जो पैसा एखाद्या ठिकाणी गुंतवला जातो तो पैसा किंवा जी इनपुट आहे ते आपल्याला कमी करता येईल, कट करता येईल. बेस्ट त्याच्यासाठी AIच्या माध्यमातून किंवा आता नेटच्या माध्यमातून, AI नाही पण नेटच्या माध्यमातून मार्केटिंग किती सोपं आहे. अहो
मग आता ग्रामीण भागातला शेतकरी सुद्धा माझा माल जर समजा मी डाळिंब केले तर दुबईला काय रेट आहे, बहारीनला काय रेट आहे, कुवेटला काय रेट आहे, हे त्याला बसल्या जागेवर बसलं समजायला जाईल, लागतं. समजते, बरोबर आहे. तिसरी गोष्ट, तरुण पिढी सध्या शेतीमध्ये काम करते. माझं तर मनापासून इच्छा आहे तरुण मुलं जर काम करते, तरुण मुलींनी या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. हे बघा, बरोबर, शेतीचा शोध महिलांनी लावलेला आहे हे आपल्याला नाकारताच येणार. करता येणार नाही, बरोबर ही जी व्यवस्था आहे, ही जग जे चाललेलं आहे, तो जर महिलांचा फार मोठा सहभाग आहे. बरोबर. तरुण मुलं असतील, तरुण मुली असतील, यांनी शेतीकडे पाहिलं पाहिजे, शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली पाहिजे आणि त्याचा बॅक पण त्यांना जर चांगला आला तर त्या निश्चित प्रकारे चांगलं सुंदर जग निर्माण करू शकतील असं मला वाटतं. बरोबर. तर जो शेतीचा जो फरक आहे, डिफरन्स तिकडल्या शेतीमध्ये तुम्ही जे बघितलं, तर आपल्या शेतीमध्ये तुम्हाला काय वाटतं की आपण काय इम्प्रूव्हमेंट करायला हवं? तुम्ही भारत एक असं घेऊ शकत नाही. बरोबर आहे. ह्यूज डिफरन्स आहे. महाराष्ट्र पण एक घेऊ शकत नाही. अहो, तुम्ही नगर जिल्हा पण एकत्र नाही घेऊ शकत. कोपरगाव, श्रीरामपूर त्याची परिस्थिती वेगळी आहे, आपल्या कर्जत परिस्थिती वेगळी. हो, हो. तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, माझं परत एकदा म्हणणं आहे की तुमच्याकडे अवेलेबल असणारे जे रिसोर्सेस आहेत त्याचं कमीत कमी एक्स्ट्रॅक्शन करून जास्तीत जास्त वापर कसा करता येईल आणि त्या जास्तीत जास्त वापरातून तुम्ही चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त उत्पादन कसं घेऊ शकू याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. आणि मी परत एकदा म्हणतो, डेफिनेटली आपल्याकडं शिकलेली पिढी असली पाहिजे, शेतीशी संबंधित शिकलेली पिढी असली पाहिजे. पण आपल्याला त्याच वेळेस आपले जे आई वडील किंवा आपली जे आजी आजोबा आहेत त्यांचं जे विजडम आहे ना, हो, हो. त्याचा पण आपल्या कामामध्ये वापर करून द्यावा. त्यांच्या ज्ञानाला रिस्पेक्ट करतात. या दोन्हीच्या ज्यावेळेस आपण सांगेल जातो त्यावेळेस आपण चांगल्या प्रकारे अचिव्हमेंट करू शकू. बाहेरच्या देशांमधली जी शेती आहे त्याच्यामध्ये इतकं कम्युनिटी कॉन्ट्रीब्युशन करीत असतं. येस, येस. एक तर त्यांची जमीन धारणा फार मोठी आहे. 5-5 हजार 10-10 हजार एकर एका शेतकऱ्याकडे. ते खरं. आपण 10 एकरावरून आता 5 एकरावर 5 काही काही ठिकाणी तर एकरावर आता गुंठ्यावर आहेत. तर त्या हिशोबाने आपल्याकडे सध्या आपण काय करू शकतो, कशा प्रकारे करू शकतो याच्यावर भर देत आहे. कारण सोलापूरचा 5 एकरावाला पण श्रीमंत आणि आपल्या इकडचा जिरायत पट्ट्यातल्या 25 एकरावाल्याला पण काय तेवढं परिस्थिती चांगली. ग्रामीण आरोग्य प्रकल्प हा कशा प्रकारे काम करतो आणि त्याचा हेतू काय आहे, आणि आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसाठी असेल, ग्रामीण भागातल्या लोकांसाठी असेल, काय काय गोष्टी केलेल्या आहेत? नमस्कार, मी सर्वप्रथम आभार मानतो निप्रास शेतकरी चॅनलचे की त्यांनी हे संधी दिली आपल्याला या विषयावर चर्चा करण्यासाठी. 1970ला डॉक्टर रजनीकांत आरोळे, डॉक्टर नेबल आरोळे यांनी या PRHP या संस्थेची स्थापना केली. CRHP हे जरी हेल्थवर काम करत असलं तरी CRHP मध्ये एक पहिला शब्द जो आहे तो आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह. कॉम्प्रेहेन्सिव्हनेस म्हणजे काय की आरोग्याबरोबर इतर कोणते घटक जोडले जातात. त्यावेळेस आपण आरोग्याची व्याख्या पाहतो, तर त्या आरोग्याच्या व्याख्येमध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक हे जे घटक आहेत ते अत्यंत महत्त्वाचे मानले गेले. आणि एक जी म्हण आहे की यू कांट आयसोलेट हेल्थ फ्रॉम अदर सेक्टर्स ऑफ लाईफ. आरोग्याला तुम्ही इतर क्षेत्रांपासून वेगळं करू शकत नाही. आणि आरोग्यावर सगळ्यात मोठा परिणाम करणारा जो घटक असेल ज्यावेळेस आपण ग्रामीण भागामध्ये काम करतो तो शेती आहे. शेती, बरोबर. आणि शेतीवर काम करणं हे तितकंच गरजेचं आहे हे आम्हाला त्यावेळेस समजलं. आता ज्यावेळेस आरोग्यामध्ये आपण काम करतो, कुठल्याही एरियामध्ये गेलो, कुठल्याही भागात गेलो, तर आपल्याला मुख्य गोष्टी काय पाहावं लागतं की तिथे त्या भागाचं 3 प्रमुख कारणं कोणती. बरोबर. तर त्या काळामध्ये कुपोषण, TB आणि त्याचबरोबर डायरिया असेल किंवा जे कम्युनिकेबल डिजीज असतील ते त्याचं मुख्य कारण आहे. आणि तुम्ही नीट जर पाहिलं या गोष्टींकडं, रूट कॉजला जर गेले तर शेती हा डायरेक्ट कनेक्टेड करत होतो. हो. आणि म्हणून आम्ही शेतीवरही लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. काय झालं त्या काळात 71ला फार मोठा दुष्काळ पडला होता. आणि दुष्काळ पडल्यानंतर फूड फॉर वर्क नावाचा एक कार्यक्रम CRHP ने घेतला. फूड फॉर वर्क. तर त्या फूड फॉर वर्क मध्ये आपण शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन त्यांची बंदिस्ती करून देणं, त्यांना विहिरी पाडून देणं. मूळ उद्देश काय होता की शेतकऱ्यांना डायरेक्ट किंवा समाजाला डायरेक्ट फुकट अन्नधान्य वाटण्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतावर काम केलं.
आणि स्वतःच्या शेतीची सुधारणा करताना त्या बदल्यामध्ये ग्रामीण आरोग्य प्रकल्पातर्फे त्यांना गहू किंवा इतर ज्या काही गोष्टी त्या आपण दिल्या. लोकांना जगवणं त्यावेळेस महत्वाचं. जगवणं महत्वाचं, बरोबर. मग याच्यासाठी आम्ही अशा प्रकारे शेतीमध्ये आमचा जास्त कल झाला. त्याचबरोबर मग कालांतराने आम्ही खडकत येथे 50 एकर आणि मांजळगाव येथे 10 एकर जमीन घेतली. ओके, मग त्या म्हणजे साधारणतः 70च्या दशकामध्ये म्हणताय तुम्ही का त्याच्यानंतर 76 76 77 77 हो. म्हणजे ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचा मूळ उद्देश हा आरोग्य आणि तो बी ग्रामीण भागात, बरोबर आहे. मुळात आपल्या चॅनेलचा आणि ह्या कार्यक्रमाचा जो शीर्षक आहे की गप्पा गावाकडल्या टॅलेंटच्या, तर गावाकडला विषय आहे. तर गावाकडल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या प्रकल्पाने पहिला विषय घेतला तो म्हणजे आरोग्य, दुसरा विषय घेतला म्हणजे कृषी कृषी आणि तिसरा म्हणजे रोजगार. रोजगार. हो बरोबर आहे. बरोबर. तर मग तुम्ही ही जी जमीन घेतली म्हणता, त्या जमिनीमध्ये त्यावेळेस तुम्ही म्हणजे प्रॉफिटसाठी हा विषय होता की प्रयोग वगैरे घेण्यासाठी, एक्सपेरिमेंट वगैरे साठी, कसा होता विषय म्हणता? CRHP ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे नंबर 1. आणि ही जमीन CRHP, ओके. आमचा मूळ उद्देश होता की समाजातील सर्व घटकांचं जीवनमान सुधारलं गेलं पाहिजे आणि विशेष करून शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यातही जर विचार केला तर शेतकऱ्यांमध्ये पण शेतकरी महिलांचं जीवनमान सुधारलं गेलं पाहिजे, असं आरोळी डॉक्टरांचं एक फार म्हणजे महत्वाचं स्वप्न होतं. हे तुम्ही बोलत ना, खरंच एवढं एक्सलंट आहे की एक तर ग्रामीण भाग त्याच्यामध्ये तुम्ही महिला केंद्रित करत आहेत आणि तोही विषय कधी 76 आणि 80 या दशकामध्ये महिलांना, आजही महिलांचा स्तर जो आहे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, पण त्या काळामध्ये महिलांना चूल मूल याच्या पलीकडे पाहिलं जायचं नाही. त्या काळामध्ये डॉक्टर मेबेल आरोळे आणि डॉक्टर आधोळे यांनी जे डिसिजन घेतले की ग्रामीण भागात महिला ज्यांच्या आरोग्यासाठी, कृषीसाठी आणि रोजगारासाठी हॅट्स ऑफ ह्या खरंच या Thank you, कबलसाठी. thank you. तर त्याच्यात आम्ही काय केलं, खडकतची जी आपली शेती होती तिथं आपण शेतकऱ्यांना वेगवेगळे प्रयोग करायला लावले. आता शेती ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस 2 गोष्टी असतात, क्रॉप्स अँड व्हेजिटेबल आणि लाईव्ह स्टॉक. Yes. लाईव्ह स्टॉक मध्ये आपण ज्या देशी जाती होत्या त्याच्यात त्या काळामध्ये बायफ असेल किंवा मग इतर काही गोष्टी असतील, मणिबाई देसाई होते. त्याच्यानंतर कुडियन साहेब यांच्या आरोळी साहेबांबरोबर चांगले संबंध होते. तर त्या माध्यमातून आपण जर्सी आणि होल्स्टीन पण इंट्रोड्यूस केला त्या काळामध्ये 80च्या दशकात. 80 दशकामध्ये जर्सी, त्याचबरोबर हो, आणि जे शेतीशी निगडीत असणारे जे कारागीर आहेत तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे अवजार कशा करता येतील, आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करता येईल त्याच्यासाठी पण त्या शेतीचा एक प्रायोगिक ग्राउंड म्हणून वापर केला गेला. मांजळगाव येथील शेतीमध्ये आपण काय केलं, तिथं महिलांचा सहभाग महत्वाचा मानला आपण. आणि त्यासाठी आपण त्यांना नर्सरीमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह करून घेतलं. त्या काळात सोशल फॉरेस्ट्री फार मोठ्या प्रमाणावर काम करत होती. तर त्याच्यात आपण त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं. आणि नंतर नगरमध्ये एक संस्था होती, त्यांच्याबरोबर आम्ही सिसल हँडीक्राफ्ट म्हणजे आपण वाखापासून बनवणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची निर्मिती करायला, त्याचं ट्रेनिंग घ्यायला आपण मांजळगाव आणि मांजळगावाच्या परिसरातील जी इतर गाव आहेत तिथल्या महिलांना ट्रेनिंग दिलं. जामखेडमध्ये पण ट्रेनिंग दिलं त्याच प्रकारचं. आणि जे उत्पादन व्हायचं ते विक्रीनंतर त्याचा जो नफा येत होता आपण त्या महिलांना दिला. का की जेणेकरून त्यांचं आरोग्य जीवनमान सुधारावं. व्हेरी, म्हणजे तुमचा विषय जो आहे हा खरंच इतका म्हणजे ग्रामीण भागाशी जोडलेला आहे. आणि त्यात तुम्ही वाकाच जे म्हटलं हे थोडं सांगाल का? कारण मी ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या महिलांनी तयार केलेल्या वाक म्हणजे आपण ते जे कित्तळ झाड असतं त्या झाडापासून तयार केलेलं, त्यापासून ज्या वस्तू, त्या पर्स किंवा बऱ्याच काय मला आठवतात चांगल्या, म्हणजे मी लहान होतो त्यावेळेस तो बनवलेला आहे. तर तो थोडं सांगा ना त्याच्याबद्दल. काय झालं, एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण टाकाऊतून टिकाऊ करणे, त्याच्यानंतर निसर्गाची जास्त वरबडणूक न करता आपण चांगल्या प्रकारे कसं आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू निर्माण करू शकतो याचा आपण विचार करत होतो. वाखापासून मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी लागणारे दोरखंड वगैरे आपण बनवतो. पण नंतर नगरमधल्या एका संस्थेने त्याच्यावर संशोधन केलं आणि त्यांनी एकदम छान प्रकारचे रोजच्या दैनंदिन जीवनात लागणारे जे प्रोडक्ट असतील किंवा शोच्या वस्तू असतील हे बनवण्यासाठी त्यांनी त्याच्यावर काम केलं. आणि मग ते काम केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आपण इथून काही ट्रेनर्स, आपल्या इथले काही लोक तिथे गेले, त्यांनी ट्रेनिंग घेतलं, तिथले काही ट्रेनिंग आपल्या इथं आले आणि मग त्यांनी आपल्या भागातील ज्या गोरगरीब महिला असतील, हातावर ज्यांचं पोट आहे अशा महिला असतील की ज्यांना काहीतरी रोजगाराची गरज आहे आणि बऱ्यापैकी कधी कधी रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही, तर ह्यांना बसल्या जागेवर
चांगल्या प्रकारचा सन्मानपूर्वक रोजगार कसा मिळेल ज्याच्यासाठी आपण ती त्या युनिटची स्थापना केली. आणि त्या युनिटमध्ये जो बांधावरचा वाक आहे की ज्याला तसं जर विचार केला तर काहीच किंमत नाही काहीच कॅक्टडाला. तसं जर विचार केला तर ते कॅक्टस वर्गीय आहे, त्याला अजूनही किंमत नाही कारण त्याच्यात फ्रुट्स वगैरे नाहीये, शॅडो नाहीये, काही नाही. त्याच्यापासून त्या टाकाऊपासून आपण टिकाऊ वस्तू निर्माण केली, त्याच्यातून आपण स्वाभिमान जनरेट केला. तो जो पैसा जो होता त्याच्यातून स्वाभिमान जनरेट केला. दुसरं कृषीमध्ये मला हे थोडं माहिती होतं किंवा मला समजलेलं होतं की ग्रामीण आरोग्य प्रकल्प मधून कृषी क्षेत्रात महिलांचा अधिक सहभाग ह्या योजनेमधून पण आपण काम केलं होतं. पप्पूजी बरोबर आहे ना? हो बरोबर. तर मग याच्यामध्ये कसं थोडंसं समजून सांगाल का? 1997-98 दरम्यान ओके. आपण बीड जिल्ह्यातील कृषी विभाग त्याच्याबरोबर आपण त्यांना एक प्रोग्राम दिला आणि त्या प्रोग्राम त्यांच्याबरोबर केला आम्ही. तो होता कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग. साधारणतः वेगवेगळ्या 200 ते 250 बचत गटातील 880 महिलांना आम्ही त्याचं साधारण वर्षभर ट्रेनिंग दिलं. त्या ट्रेनिंगमध्ये मुख्यत्वे करून आम्ही भर दिला तो सेंद्रिय शेतीवर. सेंद्रिय शेतीवर ज्यावेळेस आम्ही भर दिला, सेंद्रिय शेतीची कॉन्सेप्ट अशी आहे की तुमची जमीन पण सेंद्रिय पाहिजे, तुमचं पाणी सेंद्रिय पाहिजे. ठीक आहे, आपण कधी कधी त्या लांबपर्यंत जाऊ शकत नाही, पण ऍटलिस्ट तुम्ही जे फर्टिलायझर वापरता ते सेंद्रिय पाहिजे आणि तुम्ही जे पेस्टिसाइड पेस्ट कंट्रोलसाठी वापरता ते सेंद्रिय पाहिजे. त्याच्यावर आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं. दॅट्स नंबर 1. आणि हेच करत असताना आम्ही ते रिप्लिकेबल पाहिजे. असं नाही की फक्त संस्थेच्या शेतावरच करता येईल, ते गावोगाव रिप्लिकेबल करता आलं पाहिजे. याच्या आधी याच्यावर आम्ही काम केलं. खूप भारी पद्धत तुम्ही बोलले की केवळ प्रशिक्षण नाही, हे प्रॅक्टिकली अप्लाय करायला तुम्ही लावलं त्यांना. हो, खूप छान. मग वर्मी कंपोस्ट, वर्मी कल्चर याच्यावर आम्ही काम केलं. जीवामृत असेल किंवा बाकीचे पण जे प्रोडक्ट आहेत किंवा ज्या मेथड्स आहेत आपण वापरतो त्याच्यावर आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं. आणि हे करत असताना आम्ही एक मेथड वापरतो. आम्ही लेक्चर मेथड फार कमी घेतली. लेक्चर मेथड आम्ही फक्त 20 ते 30% घेतली. आमचा जास्तीत जास्त भर होता तो म्हणजे लर्निंग बाय डुईंग. कृतीतून शिक्षण, प्रात्यक्षिक किंवा प्रॅक्टिकल. हे कुठून कॉन्सेप्ट आली? मी CRHP जॉईन केलं 1996 ला आणि 2004 साली मी जपान येथे वन स्टोर इव्हॅल्युएशन वाले जे मासानोबो कोकोओका आहेत त्यांच्याकडं ऑर्गॅनिक फार्मिंगचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि ती ज्यावेळेस तिकडं ज्यावेळेस मी गेलो त्याच्या आधी मी ह्या विषयावर शिकलेलो होतो. म्हणजे आधीचं माझं शिक्षण प्लस हे थिअरी याच्या माध्यमातून मी तिकडं जायच्या आधीच हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये केला होता ऑर्गॅनिक फार्मिंगचा. त्याच्यानंतर ज्यावेळेस तिथे जाऊन आलो माझ्या अजून कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या आणि आता सध्या पण आम्ही त्या विषयावर काम करतो. पण कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही 880 महिलांना ते ट्रेनिंग दिलं. मला आनंद एका गोष्टीचा आहे की त्यांनी नुसतं ट्रेनिंग न घेता त्यांनी त्यांच्या फॅमिली पुरतं का होईना, मार्केटचं ठीक आहे मार्केटचं पण करतील त्या, पण त्या ज्या अन्न खात आहेत सध्या ते सेंद्रिय अन्न खात आहेत याचा मला आनंद. त्याचा आधी शब्द आहे सध्या, हा मला एवढा आवडला का? तर कृषी विभाग तर ठीक आहे कामच करत आहे, पण इतर इतक्या संस्था आहेत त्यांनी सेंद्रिय ह्या विषयावरती भरपूर कामं केलेत. पण ट्रेनिंग देणं आणि विषय तिथं संपवून इथपर्यंतच असतो विषय. पण तुम्ही म्हणताय की ऑन डुईंग ट्रेनिंग, त्यांचं प्रॅक्टिकल, त्याच्यानंतर स्वतः घरी वापरणं सध्या म्हणजे आज पण ते लोक जे करतायत महिला, खरंच हा उल्लेखनीय आणि त्या महिलांच्या आयुष्यातला हा चेंजिंग पॉइंट आपण म्हणू शकतो. बरोबर. जी ग्रामीण आरोग्य प्रकल्प याचा मूळ जो उद्देश आहे किंवा मूळ जो गाभा आहे तो आहे आरोग्य, आणि त्याच्या सोबत महिला असतील, ग्रामीण भागातलं जीवनमान असेल याचं काम केलेलं आहे. कृषी क्षेत्रासोबत आरोग्यामध्ये काय काय काम केलेलं आहे आपल्या संस्थेने? कृषी क्षेत्राबरोबर काम करत असताना आम्ही आरोग्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरे आयोजित केली. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस 70च्या दशकात आम्ही काम करत होतो तर लोकांना मोठ्या प्रमाणात कॅटरॅक्टच्या संदर्भात अजिबात सुविधा नव्हती. आणि बऱ्याचदा कॅटरॅक्ट जर वेळेवर झालं नाही
त्याचं ऑपरेशन मोतीबिंदूचं, तर त्याचं काचबिंदूमध्ये रूपांतर होतं आणि अंधत्व येतं. अंधत्व. आणि अंधत्व आल्यानंतर जो एक प्रकारचं एक रिसर्च केला एका डॉक्टरांनी रिसेंटली, की अंधत्व आल्यामुळं लोक उपासमारीने मारतात. हा, याचं कनेक्टिव्हिटी कशी? अंधत्व आल्यानंतर घरातली लोक काही वेळेस या माणसाला शौचालयाला कोण घेऊन जाणार, याच्यामुळे याला जेवणच नाही केलं तर काय होईल, इतक्या वाईट प्रकारच्या गोष्टी होऊन लोकांचं मृत्यू होतो, जे की दुर्दैव आहे. दुर्दैव आहे. बरोबर. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण काय केलं, एक तर मोठ्या प्रमाणावर कॅटरॅक्टच्या संदर्भात सर्जरीज केल्या. दुसरं त्याचबरोबर फॅमिली प्लॅनिंग इतकं ऍक्सेप्टेड नव्हतं बरोबर. 1980 साली. 80 साली. तर डॉक्टर मेबल आरोळेंनी फार मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला त्यासाठी, आणि मॅडमनी फॅमिली प्लॅनिंगच्या संदर्भात काम केलं. तेच काम डॉक्टर शोभाताई आरोळेंनी पण मोठ्या प्रमाणावर चालवलं. सर्जरीच्या बाबतीत जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सध्या आपण मोठ्या प्रमाणावर उगमलेले ओठ असतील, तुमच्या हातपायांच्या विकृती असतील, गळालेले हातपाय असतील, याच्यासाठी आमचे सध्याचे संचालक माननीय डॉक्टर रविदादा आरोळे आणि डॉक्टर शोभाताई आरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर आपण दरवर्षी कमीत कमी 3 ते 4 कॅम्प्स घेतो. आणि हा जो प्रोग्राम आहे 2016 पासून चालू आहे. फक्त कोरोनाच्या टायमिंग मध्ये थोडासा त्याच्यात ब्रेक झाला होता. आणि इव्हन कोरोनाच्या काळामध्ये आपण 16,000 पेशंट ट्रीट केलेत, आणि त्या 16,000 पेशंटला आपण पूर्णपणे मोफत ट्रीटमेंट दिली, इन्क्लुडिंग फूड. तर ते एक अत्यंत उल्लेखनीय कार्य CRHP ने केलं. डॉक्टर आणि आरोळे आणि डॉक्टर रविदादा जे आहेत, खरंच आई वडिलांच्या समाज कार्याला, जे आई वडिलांनी समाज कार्याला झोकून दिलेलं होतं आणि ग्रामीण भागात जो त्यांनी एक क्रांती घडवली, त्याचा वसा हा त्या बहीण भावंडांनी पुढं चालवण्याचा जो निर्णय घेतला आणि तो वसा जो पुढे आणलेला आहे, खरंच सल्यूट त्यांच्या मुलांना. थँक्यू. कारण बाबा आमटेंना सगळेजण ऑब्विसली सल्यूट करतात, त्यांनी तेवढं कार्य केलं. हो, आहे त्यात. त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी तेव्हाच डॉक्टर प्रकाश आमटे जे आहेत हे त्या क्षेत्रामध्ये उतरले आणि त्याच जोशामध्ये, त्याच एनर्जीमध्ये उतरले. इव्हन त्यांचा एरिया वेगळा, हो. बाबा आमटेचा वेगळा आणि प्रकाश आमटेचा वेगळा. तर तसं कार्य मी त्यांच्याशी तुलना म्हणा किंवा त्या लेवलचं काम म्हणावं लागेल की डॉक्टर रजनीकांत आरोळे, डॉक्टर मेबल आरोळे आणि त्यांचे जे मुलगा आणि मुलगी जी चिरंजीव आणि कन्या आहे, तर त्यांनी हाच वसा ग्रामीण भागामध्ये आरोग्य, शेती आणि ग्रामीण जीवनमान उंचवण्याचं जे आहे रोजगार असेल, तोच वसा पुढे चालवला आहे. खरंच त्याच्यासाठी मनापासून निप्रास टीमकडून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. शेतकरी कुटुंबासाठी असेल किंवा गोरगरीब कुटुंबासाठी असेल, हे खरंच खूप आणि खूप चांगलं आहे. त्यांचं आयुष्यमान सुधारण्यासाठीचं कार्य आहे. तर तुमच्या कार्यासाठी आम्ही निप्रास ग्रुपकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही वेळात वेळ काढून जो अनमोल वेळ दिला त्यासाठी पुनश्च धन्यवाद. नमस्कार. मी पण निप्रास शेतकरी ग्रुपचे मनापासून आभार मानतो. तुमच्या पण पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीसोबत चर्चा केली, ज्या व्यक्ती वेगवेगळ्या देशांमध्ये आरोग्य असेल, ग्रामीण महिला असतील किंवा कृषी क्षेत्र असेल, याच्यामध्ये समाजकार्य केलेलं आहे. महिलांचं, शेतकऱ्यांचं आयुष्य उंचावण्यासाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे, ही जी संस्था आहे CRHP, ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड, खरंच यांचे मानावं तेवढे धन्यवाद कमीच आहे. त्यांनी ग्रामीण भागात आरोग्य, कृषी आणि रोजगार याचे जे कार्य आहे, तर तो आज जो विषय होता गप्पा गावाकडल्या टॅलेंटचा, तर तो जे आज आपले प्रमुख पाहुणे होते माननीय श्री जयेशजी कांबळे सर, तर यांनी जशा प्रकारे आज सांगितलेलं आहे, तर त्यांचे खरंच आपण धन्यवाद व्यक्त केले. गप्पा गावाकडल्या टॅलेंटच्या ह्या सदराखाली जे आपण ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या शेतकरी असतील, शेतकऱ्यांची मुलं असेल, ज्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे कार्य केलेलं आहे, प्रयोग केलेला आहे, अशांच्या मुलाखती घेतो आणि त्या एक्सप्लोर करतो सर्व शेतकऱ्यांसाठी. तर असा तुमच्या एरियामध्ये शेतकरी असतील ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय वेगळं काम केलेलं आहे, की जे सर्व शेतकऱ्यांसाठी फायद्याचं असेल, तर तुम्हाला विनंती आहे अशा शेतकऱ्यांचे नाव, नंबर आम्हाला कळवा. आम्ही त्यांचे नक्की इंटरव्ह्यू घेऊ. निप्रास
ग्रुपच्या निपराश शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.